दिशाच्या वडिलांनी आरोप केलेल्यांना अटक करा अशी मागणी आता नितेश राणेंनी केली आहे। त्या दिवशी आदित्य ठाकरे कुठे होते असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय। तसंच आरोपींना अटक करण्याची मागणी ही नितेश राणेंनी केली आहे। सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असे सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे। अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली। तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फ़ोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें। खुद नारायण राणे साहब को फ़ोन किया था, एक नहीं दो बार किया था। आपको भी दो बेटे हैं, मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप। पूछिए राणे साहब को, राणे साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है मैं उन्हीं का बेटा हूँ। पुण्यामध्ये SITच्या प्रमुख म्हणून SIT मध्ये चिमाजी अप्पा नावाचा एक अधिकारी होता जो चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होता। जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हरअप करण्यामध्ये मदत करत होता। तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की बा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासमोर बोलवताय तो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन माझी माहिती द्यावी, पुरावे द्यावे, जेणेकरून तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार। गेली 5 वर्ष या प्रकरणात आपली बदनामी सुरू आहे। कोर्टात प्रकरण असेल तर कोर्टात बोलू असं आदित्य ठाकरेंनी या सगळ्या प्रकाराला उत्तर देताना म्हटलंय। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं आहे, त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे। प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला लागला आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडू द्या। 5 वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल। दरम्यान विधान परिषदेच्या सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधक प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिशा सालियन प्रकरण ते पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोडांवर झालेल्या आरोपांवरून अनिल परब यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली। यावरून भाजप आमदार चित्रा वाघ देखील संतापल्याचं पाहायला मिळालं। दिशा सालियनचा जो काय मृत्यू झाला निश्चित सरकारला वाटलं सरकारने यासाठी नेमलेली आहे पुन्हा तपास करावा, काय अडचण नाही। चित्राताईंनी मागच्या काळात पूजा चव्हाणांची भूमिका फार ताकदीने मांडली होती। संजय राठोड मंत्र्यावर आरोप होत होते। भूमिका असेल तर एका महिलेविषयी वेगळी भूमिका, पूजा चव्हाण विषयी सुद्धा तीच भूमिका असली पाहिजे, काय हरकत नाही। आज पूजा चव्हाण याच्यात आरोप असणारे मंत्री हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा। किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, किरीट सोमय्याचा दिलाला व्हिडिओ त्याची चौकशी करायला। आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे, ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं। कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं, अनिल परब मीडिया समोर दिलं। तुम्ही ऐकलं नाही का? हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली। यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे। घाबरत नाही तुम्हाला, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि नाना पटोलेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। जनतेचे मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी सरकार हा प्रयत्न प्रत्येक अधिवेशनात करताना आपण पाहतो आहे। महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न
या सरकारने जो आणलेला आहे त्याचंच हे चित्र आहे. लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घुसणं, मूळ मुद्द्याला, जनतेच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं आणि व्यक्तिशः लोकांची बदनामी करणं हा या सरकारने चालवलेला एक अजेंडा आहे. कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी, स्वतःसाठी, एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथं मिळाला पाहिजे. पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे. जे सुसाईड झालं होतं याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं. आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील. भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल. कारण दिशा सालियांच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये. पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल. दरम्यान महायुतीच्या 2 आमदारांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केल्याचं चित्र पाहायला मिळालं. घटनेनंतर इतक्या उशिरा याचिका दाखल करण्याचा उद्देश काय, असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला. तर शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय? त्याला 2.5 वर्षाचा कार्यकाळ लोटला. आजपर्यंत पण त्यांच्या वडिलांनी हा प्रश्न याचिकेच्याद्वारे कोर्टाला विचारला असता किंवा कोर्टात याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत न्याय भेटला असता. महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच. मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न, न्याय देण्याचे प्रश्न. आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर दोषारोपपत्र जर सिद्ध झालं तर ते आरोपी म्हणून सिद्ध होतील. पण उगाच काहीतरी मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये. बघा, दिशा सालियांचा मृत्यू 5 वर्षापूर्वी 14व्या माळ्यावरून पडून झालेला आहे आणि तो तिचा करुण अंत झाला. आणि CIDच्या तपासामध्ये तो तपास त्यांनी केला. त्या तपासामध्ये त्यांना त्या काळामध्ये ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले त्यापैकी एकाचाही सहभाग आहे असं त्यांना दिसून आलेलं नाही. मी पाठराखण करत नाही. तपास यंत्रणेने जो अहवाल दिला मी त्याच्यावर बोलत आहे आणि जे सत्य आहे ते मी बोलत आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंची पाठराखण करायची किंवा नारायण राणे साहेबांच्या, निलेश राणे साहेबांना विरोध करायचा असला याच्यामध्ये भाग नाही आहे. पण एखादी दुर्घटना आहे आणि त्या दुर्घटनेला मर्डरचं स्वरूप करून ज्याचा काही संबंध नाही त्याचं नाव घेतलं हे मला वैयक्तिक माझ्या मनाला पटत नाही. दरम्यान या प्रकरणावरती भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणालेत पाहूया. त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा आहे. त्यांनी काही गोष्टी अशा जोडव्यात की आमच्यावर दबाव होता. आता खरंच दबाव होता का? त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का? CDR आहे का? काही व्हॉट्सॲपवर काही चॅटिंग झालं आहे का? हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल. आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल आला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जिवंत उद्ध्वस्त होईल. दरम्यान ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं संजय राऊत म्हणालेत. तसंच औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी सालियन प्रकरण बाहेर काढल्याचं वक्तव्यही राऊतांनी केलंय. त्यांच्या या टीकेवर उदय सामंतांनी उत्तर दिलंय. ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं, त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे. आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. अशाच प्रकारे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाप ठरेल. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं आणि त्याचा थेट संदर्भ औरंगजेबाच्या कुठच्या तरी एका विषयाशी जोडणं हे किती नैतिकतेला अनुसरून आहे मला माहीत नाही. त्यांच्या घरातलं दुःख आहे, त्यांच्या पोटची मुलगी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे न्याय मागण्याचा. त्याचा आणि विधानसभेमध्ये चाललेल्या किंवा महाराष्ट्रामध्ये चाललेल्या औरंगजेबाच्या बाकीच्या गोष्टींचा त्याच्याशी काही संबंध असू नये आणि तो कोणी जोडू नये. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.